कर्मकांड, जुनाट रूढी, परंपरा आणि प्रथा यावर आसूड ओढण्याचं काम आपल्या संतांनी केलं। त्यांनी प्रसंगी अख्खा जगाचा विरोध पत्करला, अन्याय अत्याचार सहन केलं। त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर। त्यांनी कष्टाला प्राधान्य दिलं, दानधर्माला महत्त्व दिलं आणि माणुसकी हा केंद्रबिंदू मानला। 12व्या शतकात आंतरजातीय विवाह लावून त्यांनी कास्टलेस सोसायटीची निर्मिती करण्याचा पहिला प्रयत्न केला। आज त्या महात्मा बसवेश्वर अर्थात बसवराज मादिराज मंडिगे यांची जयंती आहे। पण आता लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी होतीये, त्यासाठी मोर्चे निघतायत। दुसरीकडे लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म नसल्याचं वीरशैव मंडळींचं मत आहे। या घुसळणीत एबीपी माझानं लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला। आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की खरंच लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का। या प्रवासात आम्हाला जे दिसलं ते तुमच्या समोर आहे, पाहूया। बसव कल्याणच्या 108 फुटी उंच पुतळ्याहूनही कानडी माणसाच्या मनात बसवेश्वरांची प्रतिमा उत्तुंग आहे। एका राजाचा प्रजादक्ष, लोकहितकारी आणि समाजसेवक महामंत्री अर्थात महात्मा बसवेश्वर। बसवराज मादिराज मंडिगे नावाचा एक महामानव 12व्या शतकामध्ये होऊन गेला। या व्यक्तीनं वेद, पुराण, देव, कर्मकांड सगळं नाकारलं, श्रमाला प्रतिष्ठा दिली। एका अर्थाने हा 12व्या शतकातला कार्ल मार्क्स यांनी जगातली पहिली लोकसंसद भरवली की ज्या लोकसंसदेचे अनुयायी, ज्यांना शरण असं म्हणतात, त्यांनी एकत्रित बसून आदर्श जीवन कसं जगावं याचे नियम बनवले, ज्याला विचार असं म्हणतात, आणि ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणले। या व्यक्तीनं ब्राह्मण मुलगी आणि चांभाराचा मुलगा यांचा त्यांच्या पालकाच्या सहमतीनं विवाह लावला 12व्या शतकामध्ये। बसवराज मंडिगे या व्यक्तीची महात्मा बसवेश्वर असा जो जीवन प्रवास झाला, त्या जीवन प्रवासाची ही सत्य कथा आहे कर्नाटकातून। राजा बिज्जल यांच्या किल्ल्यातून बसवेश्वरांच्या समाजकार्याची सुरुवात होते। या किल्ल्यातच बसवेश्वरांचं निवासस्थान असावं। ही बसवेश्वरांनी सुरू केलेल्या जगातल्या पहिल्या लोकसंसदेची प्रतिकृती। ही लोकसंसद 770 स्त्री पुरुषांची महासभा होती। चांभार, कुंभार, तेली, न्हावी, परीट, महार, मांग, शेतकरी, शेतमजूर सर्व जातीचे स्त्री पुरुष या सभेचे सदस्य होते। या सभेत येऊन कोणी काहीही प्रश्न आणि समस्या विचारायचा, त्यावर सभेत चर्चा घडायची, एकमतानं निर्णय घेतला जायचा। महात्मा बसवेश्वरांचं मला भावलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम मला असं वाटतं की ते म्हणजे लोकसंसद, ज्याला तेव्हा अनुभव मंडप असं म्हणायचे। त्याची साधारणपणे रचना, आता ज्याची प्रतिकृती आपण पाहतो ती अशी होती। एक मोठं सिंहासन होतं, कदाचित दगडी असेल, ज्याच्यावरती अल्लम प्रभू नावाचे पहिले अध्यक्ष बसवेश्वरांनी केलं होतं, की जो समाज नृत्य करतो त्या समाजातले, म्हणजे अतिशय शूद्र समाजातले ते अध्यक्ष होते। आणि 770 शरण, ज्याच्यामध्ये 70 महिला होत्या, महिलांना प्रतिनिधित्व देणारा 12व्या शतकातला असा हा अनुभव मंडप होता।
ये महिला जो है अनुभव मंडप में, उनको कैसा प्रवेश मिला यहाँ पे? बसवेश्वर जी सबको स्वतंत्र दिया था। अच्छा। कोई भी कम नहीं, कोई भी ज़्यादा नहीं। अक्का महादेवी उड़तड़ी सी आया, अक्का महादेवी बोलते कोई भी कम नहीं, कोई भी ज़्यादा नहीं बोलते, सब एक है बोलते। जगातली पहिली लोकसंसद 27 वर्ष अविरत चालली। लोकसंसदेत बसून शरणांनी ताम्रपटावर 1 कोटी वचनं लिहिली। शरणांची वचनं हीच आज लिंगायत धर्माचा प्रमाण ग्रंथ आहे। वचनं लिहिण्याआधी शरण मंडळी गुहेत बसून चिंतन करायची। बसव कल्याणच्या सभोवताली अशा अनेक गुहा अस्तित्वात आहेत। कायकवे कैलासा या विचारसरणीवर लिंगायत धर्माची जी सूत्र बनलेली आहेत त्या सूत्रावर आधारित जेही लोक महात्मा बसवेश्वरांना मिळाली, एकत्रित झाली आणि त्या संदर्भात जे कवनं किंवा वचनं तयार करण्यासाठी त्यांना जे एकाग्र भाव ठेवायचा होता, यासाठी बसव कल्याणच्या आजूबाजूला ज्याही ठिकाणी अशा पद्धतीच्या गुहा ज्या होत्या त्या गुहेमध्ये ते ध्यानधारणा करायचे आणि तिथून आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचार ते कवनाच्या स्वरूपात लिहायचे आणि त्यानंतर ते विचार घेऊन ते अनुभव मंडपमध्ये यायचे आणि अनुभव मंडपमध्ये ते आपले विचार मांडायचे। जय जय नूले छंदय गे शील सदा शिवा योग काला ज्ञानद कैली गळे गे। बसवेश्वरांनी स्वतः कधीही वेगळा धर्म स्थापन केल्याचं सांगितलं नाही, पण प्रचलित धर्मापेक्षा वेगळ्या गोष्टी मात्र केल्या। वेगळा देव इष्टलिंग, समता मानतील ते सर्व अनुयायी, कष्टाला प्राधान्य, कायक, दानधर्म, दासोह ही चतुश्रुती मानेल तोच लिंगायत। स्वतंत्र धर्म। बसव कल्याणमधील महात्मा बसवेश्वर ज्या ठिकाणी बसायचे आणि न्यायनिवाडा करायचे ते स्थान म्हणजे परसकट्टी किंवा पुरुषकट्टा असं ज्याला म्हटलं जातं तेच हे स्थान आहे। या ठिकाणी बसून महात्मा बसवेश्वर हे विविध समाजातील विविध स्तरातील आणि जी लोक यायची त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घ्यायचे, त्यांना काही उपदेशही करायचे आणि या ठिकाणी एक अशी मान्यता आहे की त्यांनी एखाद्याला ज्ञान दिलं किंवा काही दिलं तर ते दुपटीनं वाढायचं असंही या ठिकाणी बोललं जातं। तुम्हाला ईश्वर देत असताना, इष्टलिंग देत असताना सुद्धा बसवेश्वरांनी कुठेही थोतांड सांगितलं नाही आणि बसवेश्वर स्वतः असं म्हणतात, मरण ही महानवमी आहे, त्याच्यामुळे मी मेल्यानंतर प्रेषित होऊन परत पुनर्जन्म घेईन ही संकल्पना बसवेश्वरांना मान्य नाहीये। शून्य संकल्पना म्हणजे ऐक्य, शेवटचं स्थळ कोणतं आहे तर ऐक्य स्थळ आहे, म्हणजे जीव आणि शिव यांचं एकत्रीकरण ज्या वेळेस होतं त्या संकल्पनेला बसवेश्वरांनी मान्यता दिली आहे आणि म्हणून असा ईश्वर, अशा पद्धतीची कर्मकांड बसवेश्वरांनी अमान्य केली आहेत। पंचसूतकाची कल्पना सुद्धा बसवेश्वरांनी अमान्य केली आहे। बसवेश्वर किंवा शाहू महाराज दोघंही हे दोन महात्मे एकच जात मानतात आणि ती जात म्हणजे मनुष्याची जात। स्त्री आणि पुरुष एवढा लिंगभेद सोडला तर ते सुद्धा एकाच जातीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून पुरुषांच्या बरोबरीनं अनुभव मंडपामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना वाव दिलेला आहे आणि प्रत्येकाला मंदिरामध्ये रांगेत उभं राहायची गरज नाही, तीर्थाटनाची गरज नाही, यात्रेची गरज नाही, 4 धामाची गरज नाही, हिमालयात जायची गरज नाही किंवा कुठल्याही मंदिरात जायची गरज नाही की तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ईश्वराची आराधना करू शकता आणि म्हणून आपल्या हातावरती या तळहातावरती ते इष्टलिंग ठेवायचं आणि त्याची पूजा जेव्हा इच्छा होईल तेव्हा करायची। मला वाटतं की आपल्या देहाला देवालय संबोधून एकेश्वरवादाची खऱ्या अर्थाने भक्कम मांडणी 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केली। बसवेश्वरांच्या लिंगायत धर्मात एकही जात नाही। ज्याने इष्टलिंग गळ्यात बांधले ते सर्व लिंगायत। या तत्वानं 12व्या शतकात बसवेश्वरांच्या लोकसंसदेनं क्रांतिकारी निर्णय घेतला।
ब्राह्मण मुलगी आणि चांभार मुलगा यांचा पालकांच्या इच्छेनं संसदेच्या मंजुरीनं विवाह लावला. या विवाहाला 1,96,000 शरण उपस्थित होते. हा आंतरजातीय विवाहही म्हणता येणार नाही, कारण दोघंही लिंगवंत होते, दोघांनी बसव धर्माचा स्वीकार केला होता. तरीही सनातन व्यवस्था जी होती त्यांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. धर्मसंस्थेनं राज्यसत्तेच्या मदतीनं समस्त कल्याण क्रांती झाली आणि कल्याण जे एकेकाळी शरणांच्या वचनांना दुमदुमलेलं होतं, कल्याण क्रांती झाली. कल्याणचं भूमी रक्तानं माखून गेली. या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शाहू महाराजांची एकूण 16 भाषणं आज आपणाला उपलब्ध आहेत मराठीत केलेली. त्या भाषणामधून शाहू महाराजांनी याच सगळ्या फिलॉसॉफीचा, याच तत्वाचा पुरस्कार केलेला दिसतो. विशेषतः समतेचा पुरस्कार केलेला दिसतो, अस्पृश्यता निवारणेचा पुरस्कार केलेला दिसतो. राजाचा विरोध असतानाही हा आंतरजातीय विवाह पार पडला. या विवाहानं राजाचा किल्ला, राजवाडा आणि राज्य हादरलं. कर्मठ चिडले. राजानं वधू आणि वर मात्या पित्यांचे डोळे काढले. ठार होईपर्यंत हत्तीनं फरफटत नेण्याची शिक्षा दिली. सैनिकांनी शरणांचं हत्यासत्र केलं. वचन भांडाराला आग लावली. या विवाहामुळे बसवेश्वरांना महामंत्रीपद सोडून बिज्जल राजाचं राज्य सोडून जावं लागलं. शरणांनी हाती शस्त्र घेऊन प्रतिकाराचा प्रयत्न केला. आपल्या जन्मगावाकडे परत येत असताना बसवेश्वरांची हत्या झाली असावी असंही काही संशोधक मानतात. तर अनुयायांच्या मते मात्र कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा या नद्यांच्या संगमावर बसवेश्वर लिंगैक्य म्हणजेच समाधिस्थ झाले. कृष्णा नदीच्या मध्यभागी जवळपास 100 फूट खोल अंतरावरती हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. तुम्ही बघत असाल हे लोक असे चालत खाली येतात. इथं 100 फूट अंतरावरती पायऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि खाली आल्यानंतर या मंदिराच्या मध्यभागी उजव्या बाजूला आपल्याला एक लिंग स्थापना झालेली दिसेल. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आयुष्याचा शेवट याच ठिकाणी केला असं इतिहासकारांचं मत आहे. हे बसवेश्वरांचं ऐक्याचं स्थान मानलं जातं. इथेच बसवेश्वरांनी समाधी घेतली. महात्मा बसवेश्वरांचे जे स्वीय सहाय्यक होते हडपद अप्पण्णा आणि त्यांच्या पत्नी नीलांबिका, या दोघांच्या वचनातून असं कुठं ध्वनित होत नाहीये की महात्मा बसवांचा असं काहीतरी शेवट झाला असेल. महात्मा बसवांना शेवटच्या अवस्थेत बयलू बयलादा अलमप्रभूंचं एक वचन आहे. हे अवकाशातलं शरीर होतं, अवकाशात ते विरून गेलं. आपण नेमका अर्थ सांगू शकत नाहीये की ती प्रोसेस काय झाली असेल, नेमकं काय घडलं असेल. बागलकोट जिल्ह्यातल्या हुनगंद तालुक्यात महामार्गावर कुडल संगम हे बसवेश्वरांचं समाधीस्थळ. या समाधीस ऐक्य मंटप असं म्हणतात. चार दगडी स्तंभावर शंखाकृती कळस असं समाधीचं मूळ स्वरूप. समाधी 850 वर्षांपूर्वी जशी होती तशीच आजही आहे. 30 फूट खोल पाण्यात. आत जाण्यासाठी 120 पायऱ्यांचे चक्राकार 2 मार्ग आहेत. समाधी स्थळापर्यंत जाण्यासाठी सेतू बांधण्यात आलाय. बसवनवाडी हे बसवेश्वरांचं जन्मगाव. बारा गावचे कारभारी असलेल्या ब्राह्मण कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. वयाच्या 10व्या वर्षी बहिणीला मुंजीचा अधिकार का नाही
असं विचारत बसवेश्वरांनी बसवनवाडी सोडली. कुडल संगमला येऊन 12 वर्ष शिक्षण घेतलं. मामाच्या गावी म्हणजेच मंगळवेढ्याला आल्यावर बसवेश्वरांचा राजा बिज्जलाशी संबंध आला. स्वकर्तृत्वावर बसवेश्वर कोषागारातले कारकून ते राज्याचे प्रधानमंत्री बनले. Basveshwara came here when he was a boy of 9 years. He got education here, did tapasya, and also he invented Ishtalinga, the globular emblem of God, which we worship, and we are called as Lingaites. So, Lord Basavanna stayed here for 12 years. प्रधानमंत्री म्हणून महात्मा बसवेश्वरांनी केलेलं जे काम आहे त्याच्यामध्ये बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही युद्ध होऊ दिलं नाही, ही त्यांची राजकीय व्यूहरचना आहे. आणि प्रधानमंत्री म्हणून काम करत असताना बसवेश्वरांनी एकही रुपयाचा भ्रष्टाचार आपल्या राज्यामध्ये राजाला सुद्धा करू दिला नाही. बसवन बागेवाडी हे विजापूर जिल्ह्यातल्या तालुक्याचं ठिकाण. बसवेश्वरांच्या मूळ घराचं बसवण्णा स्मारकात रूपांतर करण्यात आलंय. 88 फूट उंच स्मारकाच्या सभोवती प्रदक्षिणा पथ आहे. स्मारकात अखंड दगडाचे 23 स्तंभ, आई मादलांबिका आणि बाळ बसवण्णाचं मूर्तिशिल्प आहे. सभोवती बसवेश्वरांच्या आयुष्यातले जीवन प्रसंग उभारण्यात आले. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये दिलेला सगळ्यात महत्त्वाचा समतेचा संदेश होता. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मिळून कशी समाजाची उन्नती साधायची हे सांगितलं होतं. आणि माझ्या मागं हे जे कुडल संगमातलं चित्र तुम्ही पाहताय हे आहे संत लोक. म्हणजे 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांच्या समकालीन जे सगळे संत होते त्यांची सगळी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये अक्कमादेवी आहे इथपासून ते हेमरेड्डी मल्लम्मा यांच्यापासूनचे सगळे प्रमुख संत आहेत. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी काम केलं त्यांची एक शिल्पसृष्टी इथं उभारण्यात आलेली आहे. बसवेश्वरांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. लिंगायत धर्मामध्ये स्वर्ग आणि नर्क ही कल्पना अजिबात नाही. बसवेश्वरांनी मंदिरातला स्थावर देव नाकारला. बसवेश्वर आपल्या वचनात म्हणतात, वेदांवर वार करेन, शस्त्राला बेड्या ठोकेन, तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन, आगमाचे नाक कापेन. मी मातंग चन्नयाचा घरचा पुत्र आहे देवा, महादानी कुडल संगम देवा. बसवेश्वरांना 62 वर्षांचं आयुष्य लाभलं. आयुष्यभर बसवेश्वरांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह धरला. एकही चमत्कार बसवेश्वरांच्या नावावर आजही नाहीये. बसवेश्वरांनी ज्ञानाला गुरु मानलं. अशा पुरोगामी भूमिकांमुळं राजा बिज्जल आणि बसवेश्वरांचे अखेर मतभेद झाले. कर्मठ, सनातनी आणि कर्मकांड मांडणाऱ्या मंडळींनी बसवेश्वरांचा आयुष्यभर दुस्वास केला. 12व्या शतकातल्या अशा महात्म्याच्या आठवणी जागवतील अशी एकही वास्तू मूळ स्वरूपात ठेवली नाही. बसवेश्वरांची पहिली लोकसंसदही बसव कल्याणमध्ये 2 धर्माच्या वादात सीलबंद आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी आज मोर्चे निघतायत. ब्रिटिशकालीन जनगणनेचा दाखला दिला जातोय. ब्रिटिश काळात 1871 ते 1931 या कालावधीत लिंगायताची स्वतंत्र गणना झाली आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत लिंगायतांची स्वतंत्र धर्म अशीच ओळख आहे. परंतु 1951 नंतर लिंगायतांची जनगणनाच झालेली नाही. भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात बसवेश्वरांचे अनुयायी आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यात लिंगायतांची लोकवस्ती आहे. भारतात किमान 4 कोटी लिंगायत आहेत, तर महाराष्ट्रात 1 कोटी जनसंख्या लिंगायत असावी असा अंदाज आहे. आदिपुराण असुरांना मारक आहे, वेदपुराण बकऱ्यांना मारक आहे, रामायण राक्षसांना आणि महाभारत गोत्रांना असं सांगून मूर्तीपूजा, वेद, कर्मकांड या सगळ्यांना नाकारणाऱ्या बसवेश्वरांच्या आजच्या अनुयायांची आणि खुद्द त्यांच्या कर्मभूमीतले म्हणजे बसव कल्याणची काय अवस्था आहे. त्यांचं आज हे असं मोठं मंदिर इथं आहे. त्यांना नंदीचा अवतार करण्यात आला आहे. याच मंदिरात नव्हे तर कर्नाटकातल्या हजारो मंदिरामध्ये वार्षिक सोहळे होतात, कर्मकांड होतात आणि लिंगायत धर्मामध्ये 350हून अधिक जाती आहेत. या जातीमध्ये आज रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. आणि बसवेश्वरांचा एक भला मोठा असा देव झाला आहे की ज्याच्या तत्वाचं अनुकरण करणं त्यांच्या अनुयायांनाही आज शक्य नाही आहे. म्हणजे त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या विचाराचा लेखार्थाने केलेला हा पराभव आहे. माझा सहकारी शिवकुमार पाटील, ईशान भद्रेश्वर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, बसव कल्याण, कर्नाटक. बसवं कालंगिकालनिरुपमशीलं बसवं जंगमालोलं बसवारक्षिपुदन्न संगन बसवां इवनारव 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 निंदनिसिदिरय्यां इवनम्मव 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 निंदनिसय्यां ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಬಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಜಗದಗಲ ಮುಗಿದಗಲ ನಿಲಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಆತಾದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಲಿಂಗವೇ.